मध्यरात्री 3 वाजता मुंबईतील मरीन ड्राईव्ह जवळ हा प्रकार घडला। पुढील थरार पाहून या वासनांद तरुणाच्या कानाखाली जाळ काढावासा वाटेल। हे घडलं असं की अल्का फिट नावाच्या युजरनं इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ, जो मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास रेकॉर्ड करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। व्हिडिओमध्ये बाईक चालवणाऱ्या महिलेनं आरोप केलाय की मरीन ड्राईव्ह जवळ ती बाईक चालवत असताना स्कूटरवरील एका अज्ञात व्यक्तीनं तिचा वारंवार पाठलाग केला आणि तिला विचित्र पद्धतीनं पाहत होता। क्लिपमधील मजकुरात या घटनेदरम्यानची तिची भीती आणि अस्वस्थता व्यक्त केली आहे। महिलेच्या म्हणण्यानुसार वाहतूक सुरू असूनही तो माणूस वारंवार तिच्या जवळ परत येत होता आणि अनेक मिनिटं तिच्याकडे टक पाहत होता। त्या महिलेनं दावा केलाय की ती मरीन ड्राईव्ह जवळ असताना तो माणूस पहिल्यांदा दिसला आणि नंतर त्यानं यू-टर्न घेऊन आपली स्कूटर थेट तिच्या बाईक समोर उभी केली। तिने पुढे असाही आरोप केलाय की वाहतूक सिग्नल हिरवा झाल्यानंतरही तो माणूस जागेवरच थांबला आणि तिला पाहत राहिला, ज्यामुळे तिला असुरक्षित वाटले। व्हिडिओमध्ये तो माणूस तिच्या आजूबाजूने फिरताना आणि तिला बघताना स्पष्टपणे दिसतो। अनेक वापरकर्त्यांनी तिला सुरक्षेसाठी विशेषतः रात्रीच्या वेळी सोबत काहीतरी ठेवण्याचा सल्ला दिलाय। काही वापरकर्त्यांनी अशा घटनांची तात्काळ पोलिसांना आणि आपत्कालीन हेल्पलाईनला माहिती देण्याचं महत्त्वही अधोरेखित केलंय, जेणेकरून त्वरित कारवाई केली जाऊ शकेल। तुम्हाला याविषयी काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा।